खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असलेला 676 क्युसेकवरून विसर्ग वाढवून 1730 क्युसेक करण्यात आलेला आहे। पावसाच्या प्रमाणानुसार आणि आवश्यकतेनुसार या विसर्गात पुन्हा बदल होऊ शकतो अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिलेली आहे। आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीमध्ये जाऊ नये यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी 70% स्थिर ठेवण्यात आलेली आहे। पाणीसाठा 20 टीएमसी पर्यंत रिकामा ठेवणार आहेत, जेणेकरून पूरस्थिती टाळण्यास मदत होईल अशी माहिती धरण व्यवस्थापकांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस कोसळत असल्याने पिकांना जीवनदान मिळालंय। पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात अतिवृष्टी झाली। धरणातील विसर्ग वाढवल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडून 32 फुटांपर्यंत गेली आहे। राज्यात खरीप हंगामातील पिकांसाठी राबवण्यात येणारी पीक विमा योजना फक्त 2च विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या गोंधळ आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे। राज्यभरात पाऊस सक्रिय झालाय, मात्र कुठे मुसळधार तर कुठे रिपरिप अशा पावसामुळे मात्र शेतात कुठे चिखल तर कुठे जमीन कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पेरण्या रखडल्यात। यूपीतल्या आग्रा येथील सिंगणा इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राअंतर्गत दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। यासाठी बटाटा आणि रताळ्याची उत्पादन क्षमता, प्रक्रिया व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे। शिर्डी येथील साईबाबांच्या दरबारात भक्तांची गर्दी असते। देश विदेशातून दररोज हजारो लोक इथे येतात। साई संस्थेने आता या भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होतंय, ज्यामुळे सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फायदा होणार आहे। आणीबाणीच्या कालावधीमध्ये लढा देणाऱ्या कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गौरव करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठं महत्त्व आहे। तुळशीच्या माळा बनवण्याचं काम पंढरपुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। विठ्ठलाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो आणि भक्त तुळशीचाच हार विठ्ठलाला अर्पण करत असतात। संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवच्या उपळा गावात दाखल झाली आहे। यावेळी गावकऱ्यांनी पालखीवर फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालंय। पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले। संत वामनभाऊ महाराजांनी 131 वर्षांपूर्वी हा पालखी सोहळा सुरू केला। मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुणे शहरात 10 ठिकाणी चरण सेवा शिबिरं आयोजित करण्यात आली। यामध्ये 15,000हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी 5ही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलेला आहे आणि या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्याने 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे। मालवाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीने 1 जुलैपासून संपाचा इशारा दिलाय। या संपामुळे राज्यातील शालेय बस, कर्मचारी वाहतूक, अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। सीबीएसई 10वीच्या बोर्ड परीक्षा रचनेमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे। 2026 पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात 2दा परीक्षा देण्याची संधी मिळेल। पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल आणि फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल, तर दुसरी परीक्षा ही मेमध्ये होणारी परीक्षा ऐच्छिक असेल। अंतिम मुदतीनंतर अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केल्यास भरण्यात आलेली अनामत रक्कम वगळता उर्वरित रकमेवर पाणी सोडावं लागणार आहे। यासंदर्भातली अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेदिक महाविद्यालय लवकरच पूर्णपणे डिजिटल होतील। ऑक्टोबर महिन्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये HMIS म्हणजेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू केली जाईल। त्यानुसार एका क्लिकवर रुग्णाचा इतिहास मिळणार आहे। मुंबईमध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार असून 5 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, तर 9 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी 7 सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यानं पाणी पातळी वाढली होती. मात्र पावसाचं प्रमाण घटताच जलसाठ्यात देखील घट होऊ लागली आणि त्यामुळे पालिकेकडून चिंता व्यक्त होते. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागल्याची वेळ ओढावली आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या दोन्ही मार्गांसाठी 3,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उन्हाळी हंगामानिमित्त रेल्वेगाड्यांचा कालावधी 3 महिन्यांनी वाढवलेला आहे. सोलापूर, बडनेरा, नाशिक, हरंगुल, पुणे आणि कलबुर्गी या 6 विशेष गाड्या नियोजित मार्गावरून धावणार असल्यानं या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामध्ये विनातिकीट प्रवासी वाढल्यानं त्या डब्यातील तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यामुळे धडक मोहीम राबवत मध्य रेल्वेनं विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3,18,000चा दंड वसूल केला आहे. जवळपास 984 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढली आहे. देशात यंदा पहिल्या 6 माहीत सर्वाधिक परवडणारी घरं गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहेत. त्याखालोखाल पुण्याचा दुसरा क्रमांक असून मुंबईतील घरं सर्वाधिक महाग असल्यानं या शहराचा शेवटचा क्रमांक लागलाय. महसूल वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन्ही जागांच्या विक्रीतून पालिकेला 1,152 कोटी रुपये मिळणार आहेत. वरळी अस्फॉल्ट प्लांटची जागा ही 783 कोटी रुपयांना तर क्रॉफर्ड मार्केटची जागा ही 369 कोटी रुपयांना देण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कुपोषण मुक्तीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना यश आलंय. यात अतितीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण हे 1.93 वरून 0.61% आले. पुण्यामध्ये हवाई दलाच्या हद्दीतील बेकायदा 24 इमारतींवर कारवाई करून महापालिकेनं सुमारे 48,000 चौरस मीटर क्षेत्र रिकामं केलंय. 900 मीटरच्या बॉम्बे डंप भागात उभारण्यात आलेल्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. ठाण्यातील मोघरपाडा येथील 174.76 हेक्टर जमीन MMRDAला एकात्मिक मेट्रो कार डेपोसाठी देण्याबाबतच्या राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ही जमीन राज्य सरकारची आहे आणि कायद्यानुसार वापरण्याचा अधिकार सरकारलाच आहे असं न्यायालयानं नमूद केलंय. राज्यात कोविडमधून लोक बरे होत आहेत. 16 जून रोजी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 512 वर पोहोचली होती. त्यात आता घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या ही 256 वर आली आहे. 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीमध्ये लोकशाहीकरता लढा देताना मिसा आणि DIR अंतर्गत सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी शिवसेना कामाला लागली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसेना पक्ष हायजॅक करण्यासाठी संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे लागले होते, पण शिंदेंनी त्यांचं ऐकलं नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंना संजय राऊत वेगळ्या मार्गावर घेऊन गेले. याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर दिसतात. हे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मान्य झालं नसतं अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. मला आता भाजपमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. आधी यायची इच्छा होती, मात्र बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिमच्या सोबतच्या सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्यांना भाजपनं घेतल्यानं तिथेही आता गुंडाराज सुरू होईल. त्यामुळे भाजपची आत्ताची जी प्रतिमा झाली आहे त्यानंतर भाजपमध्ये जायची इच्छा नाही असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. दावोस परिषदेतून महाराष्ट्रात एकूण 15.72 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आणि या कालावधीत 80% अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेत. दावोसमध्ये करण्यात आलेल्या 46 सामंजस्य करारांपैकी 20 उद्योगांना जागा देण्यात आली आहे. त्यातून महाराष्ट्रात वर्षभरात 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती मिळाली आहे असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. जळगाव